श्री स्वामी समर्थ. तर आज बनवणार आहोत आपण वाटाण्याचा ढोकळा, म्हणजे मटर ढोकळा. आता तुम्ही म्हणता ना आले वाटाणे. हो, आले वाटाणे, कारण की वाटाणे आहेत तोपर्यंत अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण बघणारच आहोत. तर आता काय केलं, वाटाणे घेतलेत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून, अगदी फ्रेश आणि ताजे ताजेत बरं का. आता शेंगा सोलून घेतल्या, त्याच्यामध्ये 1.5 मिरची टाकायची, 1.5 म्हणजे 1 आणि अर्धी, कारण की तिखट होऊ शकतं ना त्याच्यामुळं. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा म्हणजे अद्रकीचा तुकडा, आणि थोडंसं पाणी टाकायचं. अगदी थोडंसं टाकणार आहे मी बरं का, ह्याच्यात दाखवलं नाही, पण अगदी थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची, बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची बरं का याची. आता हे साईडला ठेवून द्यायचं. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गरा घ्यायचा आहे. बारीकवाला जो रवा, गरा आमच्याकडं गरा म्हणते बरं का, म्हणजे बारीकवाला जो रवा आहे ना तो घ्यायचा. आणि काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. पण त्यापूर्वी बघा, ढोकळ्याची सगळी तयारी करून ठेवायची, कारण की इनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत ढोकळा फुगतो ना, म्हणून पाणी गरम करून ठेवलं आहे आणि प्लेट पण गरम करून घेतलेली आपण कढईमध्ये. तर आता रवा घेतला बारीक, त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं. दही जरा थोडंसं पातळच होतं बघा माझं, पण असं टाकून घेतलं. आता दही टाकून शनी याला मिक्स करून घ्यायचं. आपण जी बेसन हटायची काढी ना त्याने मिक्स करून घ्यायचं. काय होतं, खायला एवढा म्हणजे अप्रतिम लागतो. एक तर पौष्टिक पण सगळ्याच गोष्टी आणि उपलब्ध आहेत ना वाटाणे, तोपर्यंत बनवायचा. आणि याच्यामध्ये टाकून घेतली आपण साखर, कारण की मस्त असं दही टाकलं आहे, आंबटपणा येतो. थोडासा साखर टाकली की मस्त असा आंबट गोड, कारण की असं पण आपण जो ढोकळा बनवतो त्याला आंबट गोड पाणी बनवतो ना, म्हणून आपण याच्यातच टाकून घेणार आहोत. तर साखर टाकली, दही टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून बघा रवा आता चांगला मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण. आता याच्यामध्ये टाकायचं हे आपण जे वाटाण्याची पेस्ट बनवून घेतली, ती बारीक जे वाटून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं. मस्त असं याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. लई जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी वापरू शकता, कारण की हे बॅटर आपल्याला जास्त घट्ट पातळ नाही करायचं. ढोकळ्याचं बॅटर मला वाटतं प्रत्येकालाच माहीत असं कसं बनवायचं, तर पण एक सांगितलेलं बरं. कारण की बघा असं मस्त सगळं छान फेटून घ्यायचं. फेटून घ्यायचं म्हणजे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये, वाटाण्याचं सारण ते बनवलेलं रव्यामध्ये. तर आता याच्यामध्ये काय करू, पाणी तर याच्यामध्ये घेतलं आहे बघा मी, कशात, आपल्या मिक्सरच्या भांड्यात ते राहिलेलं. पण एवढं पाणी लागणार नाही ना, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण की इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी. तर आता इनो टाकला 1 चमचा, त्याच्यावरती पाणी टाकून बघा फसफसून असा इनो वर येतो, म्हणजे ॲक्टिव्ह होतो आणि छान असं आपलं बॅटर फुललं जातं. तर छान याला आणखी फेटून घेऊ. इनो टाकल्यानंतर बघू शकता असं फुलल्यासारखं मस्त असं जाळी पडती त्याला. मस्त फेटून घेतलं की ढोकळा आपला छान असा फुलतो आणि छान होतं बरं का, खूप खायला टेस्टी होतो हे ढोकळा. नक्कीच ट्राय करून बघा जोपर्यंत हे मटर आहेत तोपर्यंत. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मस्त बघा पूर्ण असं हे रव्याचं आणि वाटाण्याचं बॅटर फुललेलं आहे इनो टाकल्यानंतर. लवकर होतो, जास्त टाईम लागत नाही, जास्त साहित्य पण लागत नाही, कमी साहित्यामध्ये. आणि हो, चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बरं. साध्या आणि सोप्या भाषेतले आपले व्हिडिओ असतात. आता हे सगळं बॅटर आपण त्या प्लेटमध्ये, जी प्लेट खाली आपण पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये, त्याच्यामध्ये प्लेट ठेवलेली होती, सगळं गरम झालेलं आहे पाणी पण. आणि लगेच आता प्लेटला थोडंसं तेल लावून हे बॅटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळं पुसून टाकून घेऊ आणि मग झाकून ठेवायचं. आता छान असं त्याला वाफळून द्यायचं. मस्त बघू शकता असा फुलून वरी आलेला आहे आपला ढोकळा. तर आता आपण याला काढून घेऊ. पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतेच की मी, मस्त बघा असा बत्ताई घालून बघायची. पलीकडे आपल्या चपात्या पण सुरू, सगळी घाई सोबतच, कारण की सकाळी सकाळी थोडीशी घाई असते. सकाळी व्हिडिओ शूट केला ना त्याच्यामुळं डब्बाही द्यायचा असतो म्हणून. तर इकडं बघा आता मस्त, आता मी दात्र्याकडून कट नाही बरं का केलं, दुसऱ्या साईडकडून कट केलं आहे. पण काय झालं आहे माहिती का, जे मोठाले जे बत्ताई असतात का त्यांनी छान कट होतं. आता माझ्याकडे छोटीच आहे, मोठी नक्कीच घेणार आहे मी. तर आता मस्त कट करून घेतला ढोकळा मस्त फुलल्याला. आणि आता आपल्याला द्यायचा आहे तडका. आता तडका नाही एवढा जबरदस्त असं द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. तेल टाकलं, मोहरी तडतडली, नंतर आपण टाकले होते तीळ आणि कढीपत्ता. मस्त असा जाळ झाला आणि तडका एकदम असा खमंग तयार झालेला आहे. काहीच नाही, तडक्यासाठी फक्त मोहरी, तीळ, कढीपत्ता वापरायचा. मिरची किंवा आपण जे एरवीच्या ढोकळ्याला आंबट गोड पाणी बनवतो तसं नाही बनवायचं, कारण की आपण साखर आणि दही टाकल्यामुळं आंबट गोडपणा छान आलाय.
आणि याच्यावरती सगळं आहे तडका टाकून घेतलेला आहे. आणि टोमॅटो जे असतं ना सॉस केचप त्याच्यासोबत अप्रतिम लागतो. मी याच्यासोबत हिरवी चटणी पण केली खायला, पण हिरव्या चटणीपेक्षा टोमॅटो सॉस बरोबर केचप बरोबर भारी लागतो खायला. तर बघू शकता कसली अशी जबरदस्त मस्त मस्त जाळी पडलेली आणि एवढा फुलला आहे, खरं सांगू तर लईच फुलला आहे. मी तुम्हाला फोडून दाखवला आहे पूर्ण, कारण की मला जाळी दाखवायची होती ना तुम्हाला. तर बघा हिरवी चटणी मस्त अशी आपण कोथिंबिरीची चटणी बनवून घेतली आणि केचप दाखवायचं राहिलं खरं तर चटणीच दाखवली तुम्हाला. तर नक्कीच ट्राय करून बघा. वाटाणे आहेत तोपर्यंत धन्यवाद.